तर आज मी बाजारातून आळूचे पानं आणले. तर मी आळूच्या पानांचे आज भजे करणार आहे. त्यासाठी मी आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक कट करून घेतले. त्याच्यात टाकण्यासाठी मी एक कांदा बारीक कट करून घेतला आणि 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं, लाल चटणी, मीठ, हळद, ओवा, जिरे हे सर्व एकत्र करून आता थोडं पाणी टाकून मी हे भिजवून घेणार आहे. तर आळूचे वड्या करण्याऐवजी मी आज आळूच्या भज्या केल्या आहे. आता हे व्यवस्थित भिजवून घेतलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकण्यासाठी 2 चमचे मुगाची डाळ अर्धा तास भिजवून ठेवली होती, ती डाळ टाकून घ्यायची आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे. आता तेच तेलातून मी इथं तेल टाकून घेणार आहे. 2 चमचे तेल आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि परत मिक्स करून आता आपण भजे करून घेऊ. तर या पद्धतीने तुम्ही मेथीचे भजे करू शकता, पालकचे करू शकता. खूप छान होता, कुरकुरीत होता. तांदळाचं पीठ आणि मुगाची डाळ टाकल्यामुळे भजे खूप छान क्रिस्पी झाले होते. अशा पद्धतीने मी सर्व भजे टाकून घेते. क्रिस्पी होऊ द्यायचे, त्यांना छान तळून घ्यायचे. आता आपण हे एका बाजूला चांगलं पलटून घेणार आहोत. अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपण छान क्रिस्पी होऊ देऊ. तर झाले आपले भजे तयार. खूप छान आळूच्या पानांचे भजे. तर तुम्ही अशा पद्धतीने करून पहा.